2013 मध्ये गौरव गोगोई खासदार नव्हते, काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा नव्हते, परंतु ते गांधी परिवाराच्या अत्यंत जवळ होते, राहुल गांधींचे अत्यंत निकटवर्तीय होते. आणि राहुल गांधी यांच्या जवळ गेल्यानंतर त्या व्यक्तीला जे महत्व असतं ते काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यापेक्षा जास्त असतं. राहुल गांधी यांच्या कुत्र्याला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांपेक्षा जास्त महत्व आहे, असा अनुभव हिमंता बिस्वा शर्मा यांनी स्वतःचा अनुभव अनेकदा मीडियाच्या समोर ठेवलेला आहे. त्यामुळे गांधी परिवाराच्या जवळ असणं ही काँग्रेसमध्ये सगळ्यात मोठी ताकद आहे. हिमंता बिस्वा शर्मा असे संकेत देत असतील, असा आरोप करत असतील की गौरव गोगोई यांनी आयबीचे काही संवेदनशील अहवाल पाकिस्तानला दिले, तर ते गौरव गोगोई यांच्याकडे बोटच दाखवत नाहीयेत. ते बोट दाखवत आहेत केंद्र सरकारमध्ये सर्व शक्तिमान असलेल्या व्यक्तीकडे, म्हणजे ते बोट दाखवत आहेत सोनिया गांधी यांच्याकडे. त्या सोनिया गांधी ज्या युपीए सरकारच्या सूत्रधार होत्या, पंतप्रधानांपेक्षा जास्त शक्ती त्यांच्याकडे होती. सुपर प्राईम मिनिस्टर म्हटलं जायचं सोनिया गांधींना. 2025च्या मे महिन्यामध्ये गौरव गोगोई पाकिस्तानमध्ये दाखल झाले होते. पाकिस्तानच्या गृह खात्याच्या निमंत्रणावरून गौरव गोगोई पाकिस्तानमध्ये गेले होते आणि तिथे जवळजवळ 10 दिवस त्यांचा मुक्काम होता. या 10 दिवसाच्या मुक्कामाच्या काळामध्ये त्यांनी प्रचंड मोठी गोपनीयता बाळगली. ते नेमकं काय करतायत हे जनतेच्या समोर येऊच दिलं नाही.